नमस्कार. आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी तव्यावरती क्रिस्पी सँडविच कसे बनवायचे हे दाखवणार आहे. सँडविच म्हटलं की तरुण पिढीचा, लहान मुलांचा आवडीचा विषय असतो आणि ही सँडविच अगदी लहान मुलंसुद्धा सहज करू शकतील इतकी साधी, सोपी आणि कमी साहित्यामध्ये होणारे असे आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. जितकी करायला सोपी आहे तितकीच खायलासुद्धा अप्रतिम आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. यासाठी या ठिकाणी मी 125 ग्रॅम पनीर खिसून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी 4 चीजच्या क्यूब या पद्धतीच्या खिसून घेतलेल्या आहेत, त्याही मी यामध्ये घालून घेत आहे. यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी घालून घेत आहे. आपल्याला जितका बारीक करता येईल तितका हा कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक पाववाटी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातली आहे. आता आपल्याला हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. यामधले सर्व जिन्नस अगदी छान एकत्र झाले पाहिजेत, यासाठी छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीनं अगदी छान मिक्स झालं पाहिजे. आता मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे, त्याच्या ह्या 6 स्लाइस अशा पसरून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती मी हा टोमॅटो सॉस आता सगळीकडं लावून घेणार आहे, पसरून घेणार आहे. चमच्यानं असं सगळीकडं ब्रेडवरती हे स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही या ठिकाणी व्हाईट ब्रेड घेतला तरी काही हरकत नाही. जो उपलब्ध असेल तो घेतला तरीही चालेल. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या 6 स्लाइस अशा सगळीकडे सॉस लावून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती आपण तयार केलेले हे जे सारण आहे, मिश्रण आहे, ते आता हे असं याच्यावरती पसरून घ्यायचं आहे. या ठिकाणी जितकं आपलं हे सारण तयार होतं त्याच्यामध्ये 4 सँडविच बरोबर तयार होतात. त्यामुळे ह्या प्रमाणामध्येच तुम्ही साहित्य घ्या. त्याच्यामध्ये 4 सँडविच आपले तयार होतात. आता हे तयार झालं आहे. आता याच्यावरती मी हा असा दुसरा ब्रेड ठेवून थोडंसं दाबून घेत आहे, प्रेस करून घेत आहे, जेणेकरून ते सारण अगदी ब्रेडला चिकटलं जाईल. या पद्धतीनं आता आपलं सारण अजून एका स्लाइसचं उरलं आहे, तीही आपण आता स्लाइस तयार करून घेऊ. हे बघा, अगदी बरोबर 4 सँडविच याच्यामध्ये होतात. हे पहा, पूर्ण सारण आपल्याला संपलं आहे. तुम्ही ह्याच पद्धतीनं एवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता. आता याच्यावरती वरून आपण हा ब्रेड लावून थोडं प्रेस करून घेऊ. हे पहा, अशा पद्धतीनं आपल्याला हे सारण भरून असं ब्रेड तयार करून घ्यायचे आहेत. आता एक तवा घेऊन तव्यावरती मी हे अमूल बटर घेतलं आहे, ते मी आता स्प्रेड करून घेत आहे. तुमच्याकडं घरी साधं लोणी असेल तरी हरकत नाही, ते लावलं तरीही चालेल किंवा तूप लावलं तरीही चालेल. आता याच्यावरती मी एक एक करून 4 स्लाइस ठेवून घेत आहे. आपल्याला हे सँडविच अगदी मंद गॅसवरतीच खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आता हे ठेवून झाल्यानंतर याच्यावरती मी वरूनसुद्धा आता हे लोणी असं लावून घेत आहे. मंद गॅसवरती भाजल्यामुळं सँडविच अगदी खरपूसही होतात आणि आतलं चीजही चांगलं वितळून एकजीव होऊन जातं. हे आपलं आता लोणी लावून तयार झाले आहे. आता हे मी असं सर्व बाजूने थोडं थोडं असं हलवून घेत आहे, जेणेकरून सगळ्या बाजूने भाजलं जाईल. एक 5 मिनटं आपल्याला हे असं ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनटानंतर या पद्धतीनं अशी दुसरी बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे. हे पहा, अगदी छान रंग आला आहे. ही बाजू अगदी छान खरपूस भाजली गेली आहे, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीनं
आपल्याला आता दुसरी बाजूही छान भाजून घ्यायची आहे. हे पहा, आता हे दुसरी बाजूही छान भाजली गेली आहे. आपण पलटून बघू. आपले आता सँडविच जवळजवळ तयार झाले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. तर मी असं उलटतानाच मध्ये असा हा काप देऊन घेत आहे आणि त्याचे 2 भाग करून घेत आहे. हे गरम असतानाच करून घ्या, म्हणजे सोपं जातं करायला. आपले सँडविच आता तयार झाले आहेत. तुम्ही हे नक्की करून पहा. मुलांना खूप आवडतात आणि करायलाही खूप साधे, सोपे, सरळ आहेत. हे पहा, दिसायला किती छान दिसतं आतलं सारणही. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.